नाही, अजितदादा पवार वेळ देणारा माणूस आहे. प्रत्येक गोष्ट जे बोलेल ते करील. काका, मार्केट कमिटीला आपण शरदचंद्रजी पवारांचं नाव दिलं. काय होती यामागील भावना? पण जो आमदार त्या ठिकाणी पाठपुरावा करतो त्याचे कामं निश्चित त्या ठिकाणी होतात. त्यासाठी पाठपुरावा ही मंत्रालयात खूप काळाची गरज आहे. काका, मार्केट कमिटीला आपण शरदचंद्रजी पवारांचं नाव दिलं. काय होती यामागील भावना? नाही, शरदचंद्रजी पवार साहेब हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय त्या ठिकाणी घेत होते. 2004 पासून तर 2014 पर्यंत त्यांनी देशाचे कृषी मंत्री म्हणून काम केलेले आहे. आणि त्याच पक्षामध्ये आम्ही लहानसं मोठं त्या ठिकाणी झालो. आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय व्हावे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवल्यानंतर आम्हाला वाटलं की एक महाराष्ट्रामध्ये एक मोठा नेता आहे आणि निश्चित त्यांचं नाव दिलं तर एक साजेसं नाव राहील, ही भावना आमच्या मनामध्ये होती. पवारसाहेब हे आमचं दैवत आहेत. तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही पवारसाहेबांचं नाव पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले. आणि निश्चित पवार साहेबांना पण आवडलं आणि तालुक्यातील जिल्ह्यातील जनतेला पण ते नाव आवडलं. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत हीच अपेक्षा त्या पाठीमागं होती. आणि त्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही आदरणीय नामदार शरदचंद्रजी पवार साहेबांचं नाव बाजार समितीला त्या ठिकाणी दिलं. काका, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारांबद्दल काय सांगाल? नाही, अजितदादा पवार वेळ देणारा माणूस आहे. प्रत्येक गोष्ट जे बोलेल ते करील. विकासाचा वादा जसा आपण म्हणतो एकच वादा अजितदादा, त्या पद्धतीने दादांकडे एखादं कोणतंही काम गेलं असेल ते काम दादा करण्याचा प्रयत्न करतात. जे काम होणार नाहीत आणि ते काम जर समाजाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असेल निश्चित काम त्या ठिकाणी केलं जातं. ह्या वेळेला सुद्धा मला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला एक नांदूरमध्ये धरणाच्या कामाचा प्रश्न निर्माण झाला होता. मागच्या वेळेला आपण ते काम केलं, परंतु परत 10 गेटचं काम करत असताना ते अतिशय अडचणीत झालं. पण दादांना त्या ठिकाणी सांगितलं, दादा माझ्या मतदारसंघातलं हे काम अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी ताबडतोब त्या जलसंपदा मंत्री असेल उपमुख्यमंत्री त्यांना सांगितलं आणि हे काम माझ्या मतदारसंघातल्या माझ्या आमदाराच्या मतदारसंघातलं आहे, ते काम झालंच पाहिजे. तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एखादं काम दादांनी हातामध्ये घेतलं ते काम झाल्याशिवाय राहत नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. निश्चित त्या नांदूर धरणाच्या 10 गेटच्या कामाला आपल्याला प्रशासकीय मान्यता मिळाली, वर्क ऑर्डर मिळाली आणि ते काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्यामुळं अशा प्रकारचं नेतृत्व ह्या राज्याला लाभावं हीच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी इच्छा आहे. बरोबर. मंत्रालयात जेव्हा आपण एखादं काम मंजूर करतो तर त्या कामाला मंजूर करण्यासाठी किती वेळ लागतो? नाही, मंत्रालयात गेल्यानंतर कोणतंही काम करायचं असेल त्याचा पाठपुरावा करावाच लागतो. बरं. पाठपुरावा केल्याशिवाय कोणते कामं होत नाही. आम्ही या ठिकाणी जातो मंत्रालयामध्ये, मंत्र्यांचे रिमार्क त्या पत्रावर घेतो. त्यानंतर आमचे जे पी ए असतात त्या ठिकाणी फॉलोअप करतात आणि जे जे कामं असतील एक अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन त्या पद्धतीने काम करताना उशीर जरी झाला पण जो आमदार त्या ठिकाणी पाठपुरावा करतो त्याचे कामं निश्चित त्या ठिकाणी होतात. त्यासाठी पाठपुरावा ही मंत्रालयात खूप काळाची गरज आहे. बरोबर. कुठे ना कुठे अजितदादा जेव्हा आता एका पोस्टवर आहेत मग त्यावेळेस कामांना गती मिळाली? हां, एकदा महायुती सरकारमध्ये अजितदादा पवार त्या ठिकाणी सामील झाल्यानंतर जे काही आमचे प्रलंबित प्रश्न त्या ठिकाणी राहिले होते किंवा काही कामांना स्थगिती त्या ठिकाणी मिळाली होती, ती स्थगिती पण त्या ठिकाणी उठली आणि निश्चित जे जे कामं प्रलंबित होती, जे तालुक्याच्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून कामं महत्त्वाची होती, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची होती, त्या कामांना गती त्या ठिकाणी मिळाली. आणि दादा हे एक महाराष्ट्रामधलं एक चांगलं नेतृत्व आहे का सर्वसामान्य जनतेला भावलेलं. म्हणजे तरुण असतील त्यांना त्या ठिकाणी बरोबर घेतात, वडीलधाऱ्यांना बरोबर घेतात आणि जे जे प्रश्न सामाजिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचे असतील, व्यापाऱ्यांचे असतील, कामगारांचे असतील, माझ्या माऊलींचे पण असतील, ते प्रश्न सोडवण्यासाठी अजितदादांचं नेतृत्व या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. असं कुठलं काम आहे काका की जे तुम्हाला किंवा तुमचं स्वप्न आहे की ते काम पूर्ण झालं पाहिजे किंवा मंत्रालयातून त्या कामाची पूर्णता झाली पाहिजे? नाही, खूप कामं केलेत, त्या कामामध्ये यश आलं, पण एक काम निश्चितच माझ्या मतदारसंघातलं शिवसृष्टीचं काम त्या ठिकाणी राहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी करायचा, शिवस्मारक उभारायचं, त्याच्यासाठी आपण निधी पण मंजूर करून घेतला जवळजवळ 5 कोटी रुपये. पण जागेच्या संदर्भात ते काम आपल्याला जागा ताब्यात न मिळाल्यामुळं आज ते काम अपूर्ण त्या ठिकाणी राहिलेले. निश्चित भविष्यकाळामध्ये शिवसृष्टी, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच राजे होते आणि ते काम होण्यासाठी मी खूप प्रयत्न केला, पण जागेची ऑर्डर तोपर्यंत आली नाही. म्हणून ते काम प्रलंबित, ते काम भविष्य काळामध्ये निश्चित आपल्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून करण्याचा त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. द्राक्षामुळे आज राष्ट्रीय आणि इतर आंतरराष्ट्रीय ठिकाणावर पण निफाडची जी ओळख होते
त्याच्या प्रगतीसाठी आपण अजून काय वाटचाल करू शकतो? नाही, नाशिक जिल्ह्यामध्येच निफाड असेल, दिंडोरी असेल, नाशिक असेल, प्रमुख या 3 तालुक्यातून खूप मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादन घेतलं जातं. द्राक्ष हे एक्सपोर्ट पण त्या ठिकाणी केले जातात. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्या करण्याचा राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून केल्यात. परंतु ह्या भागातला शेतकरी आहे, हाच मुळात सरकारच्या पुढं 2 पावलं त्या ठिकाणी करतो आणि द्राक्ष पिकाला अजून चांगले भाव मिळावेत, त्या दृष्टिकोनातून सरकारने सुद्धा योग्य पावले जर उचलले, कायमस्वरूपी त्या ठिकाणी निर्यात चालू ठेवली आणि ज्या अडीअडचणी त्या ठिकाणी असतील त्या अडीअडचणी दूर केल्या तर ह्या जिल्ह्यातला शेतकरी अजून सधन झालेला दिसेल. त्या दृष्टिकोनातून सरकारने सुद्धा या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी ही अपेक्षा निश्चित या निमित्ताने मी व्यक्त करतो.